तिसरा जो टाइप आहे तो आहे काय तर कार्डियक मसल्स. कार्डियक म्हणजे काय की कार्डियक जिथे कुठे वर्ड आलं लक्षात ठेवायचं, हा रिलेटेड कशाशी आहे तर हा हार्टशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे तर हा हार्ट. कार्डियक मीन्स काय तर हार्ट. म्हणजे हे मसल्स कोणते आहेत जे फक्त हार्टचे आहेत, जे फक्त हृदयाचे मसल्स आहेत तेच म्हणजे काय तर फक्त हे असणार आहेत है ना. परत एक लक्षात घ्या की आता जर आपण बाकी जे घेतले त्यावरून लक्षात येईल की जसं स्केलेटल मसल्स हा व्हॉलंटरी होता, स्मूथ मसल हा इनव्हॉलंटरी होता, इव्हन हार्ट सुद्धा काय तर हा इनव्हॉलंटरीज मसल्स आहेत. याच्यावर हे आपल्या इच्छेनुसार त्याचे मसल्स आहेत किंवा हार्ट कंटिन्युअसली बिटिंग करत आहे, कॉन्टॅक्ट रिलॅक्स कंटिन्युअसली होत आहे, पण हे आपल्या इच्छेनुसार होत नाही, हे ऑटोमॅटिक होतच आहे ना. बघा मसल्स ऑफ दिस टिश्यू शो कॅरेक्टर्स बोथ कसे आहेत स्ट्रिएटेड आणि नॉन स्ट्रिएटेड. याच्यामध्ये दोन्ही पण आहेत, स्ट्रिएटेड पण आहे आणि नॉन स्ट्रिएटेड मसल्स पण आहेत. सार्कोलेमा. सार्कोलेमा म्हणजे काय की मसल फायबरचा सगळ्यात बाहेरची लेअर जे सेल मेम्ब्रेन असतो, मस्क्युलर टिश्यूचा जो सेल मेम्ब्रेन असतो त्याला सार्कोलेमा म्हटलं जातं. इज नॉट डिस्टिंक्ट म्हणजेच काय की हा सेपरेट करता येत नाही की आपल्याला हा नेमका हा सार्कोलेमा आहे म्हणून. आणि याच्यामुळे काय होतात तर बघा की युनिन्यूक्लिएटेड मसल फायबर्स अपियर टू बी, याच्यामुळे काय होणार की मल्टीन्यूक्लिएटेड असतात. तर आपल्याला काय तर तो अपियर होतो, म्हणजेच काय होणार की दोन मसल्स एकमेकांजवळचे दिसतील आणि एक्झॅक्ट सांगता येणार नाही की इथून ह्या दोन मसल्स वेगळे झाले. त्यामुळे या पहिल्याचा पण न्यूक्लियस आणि दुसऱ्याचा पण न्यूक्लियस आपल्याला वाटणार, भास होणार काय की तो एकच सेल आहे आणि काय वाटेल की त्याला दोन न्यूक्लियस आहे किंवा तीन न्यूक्लियस आहे असं आपल्याला भास होईल आणि म्हणून काय तर अपियर टू बी मल्टी न्यूक्लिएटेड अपियर होणार आहे. नेक्स्ट ऍडजस्टंट मसल जॉईन टुगेदर टू गिव्ह ब्रांच अपियरन्स टू दिस टिश्यू. बघा थोडा आधी सांगितलं होतं की कार्डियक मसल्स आहेत हे कसे आहेत तर बघा इथे डायग्राम मध्ये लक्षात येत असेल की ही एक मसल आहे ना, याला इकडे ब्रांच फुटले, परत इकडे ब्रांच फुटले, इकडे पण ब्रांच आहे, ही इकडे ब्रांच आहे. त्यामुळे यांना आहे काय तर हे कसे आहेत तर हे ब्रांच आहेत, फाटे फुटलेले आहेत. पॉइंट्स ऑफ अडिशन ऑफ मसल फायबर्स आर फॉर्म बाय ट्रान्सफर थिकनिंग ऑफ सार्कोलेमा कॉल्ड इंटरकॅलेटेड डिस्क. बघा इथं हे जे मध्ये मध्ये जे डिस्क दिसत आहे काय तर बघा हा इथं काळा भाग आहे, हा इथं आहे, इथं आहे. या ठिकाणी काय आहे तर हे काय झालेले आहेत तर बघा लक्षात घ्या की पॉइंट्स ऑफ अडिशन ऑफ मसल फायबर, त्या ठिकाणी काय तर दोन मसल फायबर काय तर जुळलेले आहेत. आर फॉर्म बाय ट्रान्सफर थिकनिंग म्हणजेच काय झालं की यांचा ट्रान्सफर थिकनिंग ऑफ सार्कोलेमा या सेलचा, म्हणजे हा ही जर सेल असेल, बघा ही जर एक सेल असेल तर याचा जो सार्कोलेमा आहे तो काय तर थोडासा जाड झालाय आणि काय तर तो दुसऱ्या सेल सोबत चिपकलेला आहे. याला या जागेलाच काय म्हणतात तर इंटरकॅलेटेड डिस्क म्हणतात, कारण ते जाड झाली, सार्कोलेमा आहे तो थोडासा जाड झाला आणि काय तर ते चिपकलेला आहे, जाड झाल्यामुळे त्या भागाला नाव दिलं काय इंटरकॅलेटेड डिस्क म्हटलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हा जो तिसरा मसल जो आहे तो घेतलाय. बघा अजून थोडेफार पॉईंट दिलेले आहेत की दिस जंक्शन आर प्लेसेस अलाउ कार्डियक मसल्स टू कॉन्ट्रॅक्ट ऍज अ युनिट. आणि हेच मसल्स किंवा हे जे डिस्क आहे, हे जे जंक्शन्स आहे, हेच काय तर यांना या मसल्सला कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होण्यापासून काय तर त्यांना मदत करत असतात. अँड हिट हेल्प्स इन क्विक ट्रान्सफर ऑफ स्टिम्युलस. आणि पुढे लगेच क्विक ट्रान्सफर, कारण हार्टचं काय आहे की त्यामध्ये एसए नोड आणि एव्ही नोड असतं, तिथून काय तर ते बीप चालू होतं किंवा आपण काय म्हणू की जो इम्पल्स त्याला मिळत आहे पूर्ण हार्टला किंवा हार्टच्या मसल्सला, तर तो सगळा एकाकडून दुसरीकडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे आणि तो ट्रान्सफर याच्याद्वारे केला जातो आणि तो क्विक अगदी काय तर लवकर तो ट्रान्सफर केला जातो. कार्डियक मसल्स आर स्ट्रिएटेड इनव्हॉलंटरी. जे स्ट्रिएटेड आहेत ते कसे आहेत ते इनव्हॉलंटरी आहेत. सम मॅमेलियन, बघा आता इथं दोन प्रकारचे दिलेले आहेत की सम मॅमेलियन कार्डियक मसल्स आर मॉडिफाईड आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग इम्पल्स ऑन देअर ओन. ज्या मॅमल्सचे जे सस्तन प्राणी आहेत त्यांचे कार्डियक मसल्स हे स्वतः काय करतात तर इम्पल्स जनरेट करत आहेत. जसं आपल्या हार्टमध्ये मी आता सांगितलं की एसए नोड आहे आणि एव्ही नोड आहे. एसए नोडद्वारे काय तो इम्पल्स तयार केला जातो, म्हणजे हार्ट स्वतःच तयार करत आहे. त्यामुळे अशा हार्टला काय म्हणतात तर अशा हार्टला मायोजेनिक हार्ट म्हणायचं. अशा हार्टला मायोजेनिक हार्ट म्हणायचं आहे. पण काही प्राण्यांमध्ये इन सम एनिमल्स, काही प्राण्यांमध्ये कार्डियक मसल्स नीड न्यूरल स्टिम्युलस. म्हणजेच काय की तो जो स्टिम्युलस आहे किंवा तो जो सिग्नल आहे तो कुठून दिला जाईल तर तो ब्रेन पासून किंवा त्याचा जो नर्वस सिस्टम आहे त्यापासून तो सिग्नल दिला जाईल आणि मग तो इम्पल्स तयार होणार आहे. अशा हार्टला म्हणायचंय काय तर न्यूरोजेनिक हार्ट म्हणायचंय. अशा हार्टला न्यूरोजेनिक. बघा दोन हे प्रकार लक्षात ठेवा, मायोजेनिक आणि न्यूरोजेनिक हार्ट. कार्डियक मसल्स फॉर मायोकार्डियम ऑफ द हार्ट वॉल. ऍक्च्युअली काय तर जो कार्डियक मसल जो वॉल आहे है ना, पूर्ण जो वॉल आहे हा कशापासून तयार झालाय किंवा त्याला काय म्हणतात, म्हणजे जी पूर्ण वॉल आहे ना ती कशापासून तयार झाली तर कार्डियक मसल पासून तयार झाली आणि त्या वॉलला इथं नाव काय दिले तर मायोकार्डियम. मायोकार्डियम लक्षात घ्या.